राजपाल यादव बॉलिवूडमधील एक असं नाव ज्याने आपल्या कॉमेडी ॲक्टिंगने प्रेक्षकांना वर्षानुवर्ष हसवलं. त्याचं बॉलिवूडमध्ये 200 पेक्षा जास्त चित्रपट होऊन गेले आहेत. बऱ्याच चित्रपटामध्ये त्याने लोकांना खळखळून हसवलं. पण सध्या त्याच नावाभोवती सहानुभूती, वाद, कायदेशीर अडचणीचं वादळ घुमताना दिसत आहे. 2012 मध्ये आलेल्या आता पता लापता या चित्रपटाशी संबंधित चेक बाउन्स प्रकरणामुळे राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात सरेंडर करावं लागलं. चला संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. नेमकं काय घडलंय? तर याची सुरुवात 2010 सालापासून राजपाल यादव यांनी अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता पता लापता या चित्रपटासाठी त्यांनी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून जवळपास 5 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. अपेक्षा मोठ्या होत्या, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललाच नाही. कमाई झाली नाही, गुंतवणूक परत आली नाही आणि आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादव यांनी कर्जदात्यांना काही चेक दिले, मात्र ते चेक बाउन्स झाले. येथूनच त्यांच्या अडचणींना खरी सुरुवात झाली. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली. वर्षानुवर्ष हा खटला सुरू राहिला. मुदती पडत राहिल्या, हजेरी स्थगित झाल्या. दिलासा, पण थकबाकी मात्र वाढतच गेली. व्याज, दंड, विलंब यामुळे रक्कम वाढून जवळपास 9 कोटीच्या घरात गेली. शेवटी न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की आता आणखी वेळ दिला जाणार नाही. 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडर करा असा आदेश देण्यात आला आणि अखेर 5 फेब्रुवारीला राजपाल यादव यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. सरेंडर करण्यापूर्वी राजपाल यादव यांनी अत्यंत भावनिक विधान केलं. ते म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझे कोणतेही मित्र नाहीयेत, मला हा संघर्ष एकट्यानेच करावा लागेल. हा शब्द बाहेर येताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. कारण इंडस्ट्रीत राजपाल यादवबद्दल वेगळीच प्रतिमा आहे. मदतीला धावून जाणारा, संघर्षाच्या काळात अनेकांना आसरा देणारा कलाकार. याच पार्श्वभूमीमुळे नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी सांगताना दिसतोय की संघर्षाच्या काळात राजपाल यादवचं घर म्हणजे जणू लंगर होतं. कुणीही जाऊन जेवायचं, राहायचं, तो कधीच नाही म्हणायचं नाही. त्यामुळे आज राजपाल यादव अडचणीत असताना नवाज शांत आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होऊ लागला. अनेकांनी ही मैत्रीतील गद्दारी असल्याची टीका केली. मात्र या सगळ्यात काही लोक मदतीला पुढे आले. अभिनेता सोनू सूद यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करून इंडस्ट्रीने राजपाल यादवच्या पाठीशी उभा राहावं असं आवाहन केलं. त्यांनी स्वतःही आर्थिक मदत केली. त्यानंतर इंद्रजित सिंह यादव, जुमी ट्यून्स म्युझिक कंपनीचे मालक, त्यांनी तब्बल 1,11,00,000 रुपये मदत जाहीर केली. त्यांनी म्हटलं की ही पैशाची मदत नाही, तर आपल्या माणसासाठी उभा राहण्याची भावना आहे. याशिवाय गुरमीत चौधरी, तेज प्रताप यादव अशा काही व्यक्तींनीही सहाय्य केल्याचं सांगितलं जात आहे. तरी सुद्धा कायदेशीर प्रक्रिया आपलं काम करतच असते. मदत मिळाली म्हणून पुन्हा रद्द होत नाही. कोर्टाचे आदेश पाळणं बंधनकारक असतं. त्यामुळे राजपाल यादव यांना सरेंडर करावंच लागलं. या घटनेतून 2 गोष्टी स्पष्ट दिसतात. एक म्हणजे चित्रपटसृष्टीत यश आणि अपयश यामधील अंतर खूपच कमी असतं आणि दुसरं म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये कायदेशीर जबाबदाऱ्या टाळता येत नाहीत. मग तो व्यक्ती कितीही मोठा कलाकार असो. आज राजपाल यादव अडचणीत आहेत, पण त्यांनी आपल्या अभिनयातून लोकांना दिलेला आनंद कुणीही विसरू शकत नाही. पुढे काय होतं ते न्यायालयीन प्रक्रियेनुसार ठरेल. मात्र सध्या तरी विषय इंडस्ट्रीत मैत्री, साथ आणि जबाबदारी यावर मोठी चर्चा निर्माण करत आहे. राजपाल यादव यांच्या मदतीसाठी कोणकोणते हिरो पुढे येतात? कारण एक वेळेस राजपाल यादव स्ट्रगल करणाऱ्या मुलासाठी आपलं घर राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था आपल्या घरी करायची. पण तेच राजपाल यादव आज अडचणीत आहे. त्यांनी स्वतःला तिहार जेलमध्ये सरेंडर केलं आहे. राजपाल यादव यांच्या मदतीसाठी कोणकोणते हिरो समोर येतात हे पाहणं गरजेचं आहे. तर मंडळी, राजपाल यादव यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.